म्हणजे पुरुषाला गाढ निद्रा आणली आणि असा झोपला आणि त्या झोपेमध्ये झोपल्यानंतर परमेश्वराने त्याची फासळी काढून घेतली. फासळी काढून घेतली आणि तिची त्याने स्त्री बनवली, नारी बनवली. म्हणजे नरातून निघाली ते नारी बनवली. आणि हे नारी जे आहे, थँक्यू पास्टर, हे नारी जी आहे नरामधून निघाली नारी आहे आणि तिचं नाव नारी दिलं. ज्यावेळेस आदामा समोर हवेला घेऊन गेलं तो इतका खुश झाला, इतका खुश झाला जसा नितीन झाला. कसा खुश झाला आणि तो त्याचा आवाज कसा असतो आजच्या तारखेमध्ये जर आपण कल्पना करणार तर. कारण त्याने पहिला वेळ कसा घालवला होता, अनेक प्राण्यासोबत अनेक जीवसोबत घालवत त्याला कुठेही समाधान वाटलं नाही. पण जेव्हा स्त्रीला बनवून आणला आणि त्याने पाहिला त्यांना आहा, आता मात्र हे माझ्या हाडातलं हाड मासातलं मास म्हणजे मला आवडणारा तो वस्तू बनवून आणला आणि खुश झाला, इतका प्रसन्न झाला. प्रिय, पहिली गोष्ट देवाने फासळीच का काढून घेतली. मांडीचं हाड मोठं होतं, पायाचं होतं, अनेक प्रकारचे हाड होते, पण परमेश्वराने ते कुठलेही न काढता फासळीच का काढली. फासळी जी आहे पहिली गोष्ट ते हृदयाजवळ असते एकदम. नंबर 2 नाजूक असते ते. आणि अशी स्त्रीला बनवलं. मग आता आमच्या गावाकडे बरं का लातूर साईडला तुम्ही असं नका ऐकू पण बोलतो काय म्हणतात माहितीये, लग्न झालं घरात पत्नी आली की ते मुलाला म्हणतात अरे तू बैल्या झालास बैल्या. आता ते घरात बाई आल्यामध्ये बायको सारखा झाला. तिला इतका डोक्यावर ठेवलाय ने, इतका डोक्याचा ते कोणच ऐकेना. त्याला हळूच मग ते म्हणतात गावच्या बाय आमच्या म्हाताऱ्या, अरे पायातलं पायतन पायातच ठेवायचं असते. स्त्री पायात राहण्याचं साधन नाहीये. कोण आहे हे नक्की आहे, स्त्रीला डोक्यावर ठेवणे आणि पायात ठेवणे. कारण तिला परमेश्वरानं हृदयापासून काय तिला हृदयात ठेवायचं ते तिला. नित्यनं सुद्धा हे चांगलं आहे का की आपल्या पत्नीला हृदयात ठेवायचं. हृदयात ठेवणे म्हणजे काय, प्रेम करणे, प्रेम. आज कित्येक परिवार आम्ही पाहतो, मी बरेचसे लग्न लावले पास्टर, आता फक्त 10 लिहून ठेवले या वर्षाचे असं लिहून टाक. ते शपथविधी घेताना सुद्धा असं घेतात, ते मुलगा मागे म्हणतोय माझ्या मागे बोलणं बोलतोय मी त्याला त्या शपथीत काही घेणं देणं नाही, काय माझं चुकल मग इकडे लक्ष देतं, बायकोकडे लक्षच नाही त्याचं, काय बोलतोय लक्ष नाही. पुन्हा स्त्री पण अशीच शपथ घेते आणि ह्या दोघांमध्ये शपथेचं काही मिनिंग राहत नाही. परंतु शपथ घेत असताना त्या वचनाच्या द्वारे असतात, त्या धैर्याने बोलत असताना त्या प्रेमाने पुरुषाने शपथ घेतली पाहिजे आणि ते प्रेम टिकवलं पाहिजे. कारण देव प्रीती आहे, देव प्रीती आहे. ज्यांना हे कळलं आज म्हणतात आम्हाला देव समजला. अहो ज्यांना देवच समजला नाही, कुणाला ज्यांना प्रेम कळलं नाही. आणि ज्याच्यामध्ये प्रेम, कोणतं प्रेम, देवाचं प्रेम काय, येशू ख्रिस्त या जगात आला. कोणतं प्रेम, न विसरणारं प्रेम, न तुटणारं प्रेम, न बदलणारं प्रेम, हे देवाचं प्रेम आहे. आणि जर या प्रेमामध्ये जर पती पत्नी जुडतात त्याला शैतान काय त्याचा बाप बी स्पर्श करू शकत नाही. प्रियो, माझी फार मोठी साक्ष वेळ नाही आता. मी कीर्तनकार, मी पहिलं बायबल फाडून तुकडे करून मी नाल्यात टाकलेला व्यक्ती आहे. मी माझ्या पत्नीचा दात तोडलेला व्यक्ती आहे. मी ती ख्रिश्चन धर्माचा आहे, इथं नाही पाहिजे, माझ्या घरात नाही पाहिजे, बरेच काय. आम्ही एक मंदिर बांधलेलं आहे आणि त्या परिवारातलं मी आहे. पण ज्यावेळेस माझी पत्नी प्रार्थनेला जायची, भरपूर काही गोष्टीचा संघर्ष केला आणि एक दिवस माझ्या पत्नीने सांगितले, हे ख्रिश्चन धर्माचा प्रचार नाही, हा सत्याचा प्रचार आहे. तुम्ही एक वेळा बायबल वाचून काढा, एक वेळा, आणि मग तुम्ही काय बोलायचे बोला. मी खरंच सांगतो, मी आशीर्वादासाठी आलो नाही चर्चमध्ये. हा येशू कोण आहे पण मी शोधायला लागला. आणि जेव्हा मी पूर्ण बायबल व्यवस्थित वाचलं तेव्हा मला एक गोष्ट कळली, या जगात तारणारा येशू ख्रिस्ताशिवाय कोणी देव नाही. आणि त्या दिवशी माझं जीवन बदललं. आणि मला काय सांगायचं, ज्यांच्यामध्ये देवाची प्रीती आहे त्याला देव कळालेला आहे. आता पुढे म्हणतो की हा नरातून निघालेली नारी आहे. मग नारीचं काम काय, म्हणजे पत्नीचं. बरं का, आता इथं बरेच पत्नी आहेत,
वचन सांगते पुरुषाला आणि स्त्रीला, पण पहिली आज्ञा स्त्रीला आहे, कारण ती नरातून निघाले नारीला आहे. काय म्हटलंय माहिती? इपिस्क्रस पत्र त्याचा 5वा अध्याय 22 वचनामध्ये, हे पत्नीनो आपापल्या पतीच्या अधीन राहा. आता हे वाचत असताना काही लोकांना असं वाटतंय आमचा नवरा दारुडे आहे, त्याच्या अधीन कसे राहू मी? माझं स्पष्ट म्हणणं आहे, तुमचा नवरा दारुडे असो, तुमचा नवरा किती वाईट असो, पण तुम्हाला पतीच्या अधीन राहायचं आहे, देवाची आज्ञा आहे. हा, हे अधीनता म्हणजे आतापर्यंत अनेक विश्वासी लोकांना समजलं, अनेक स्त्रियांना समजलं नाही अधीनता काय आहे. या अधीनतेला स्त्रिया काय समजत आहेत? अधीनता म्हणजे गुलामगिरी. अधीनता म्हणजे गुलामगिरी नाहीये, परमेश्वराने दिलेला अधिकार आहे. कसा काय? ज्या वेळेस आदाम आणि हवेने पाप केलं, काय खाऊन? फळ खाऊन पाप केलं, आणि जो त्यांना अधिकार होता तो अधिकार गमावला. आज्ञा मोडल्यामुळे अधिकार गेला, आणि त्याच्यामुळे शैतानाने राज केलं. पण परमेश्वराच्या वचनानुसार, त्याच्या अभिवचनानुसार स्त्रीच्या पोटी एक पुत्र जन्मेल, आणि काय होईल? तुझं मुंडकं ठेचेल. म्हणजे तो अधिकार प्राप्त करेल. ते येशू ख्रिस्ताने, म्हणजे स्त्रीने जे पाप करून अधिकार गमावला होता, तो येशू ख्रिस्ताने त्या क्रूसावर दुःख उचलून प्राण देऊन मेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, स्वर्गात तो पुन्हा येणार आहे. हे अधिकार जो आहे तो घेऊन पुन्हा एकदा स्त्री दिला. म्हणजे कोणती स्त्री असो, जर आपल्या पतीच्या अधीन असेल ना, त्या घरामध्ये शांती आहे. कारण येशूने म्हटले, जग जे शांती देते मी देणार नाही, मी माझी शांती तुम्हाला देतो. ज्या घरामध्ये पत्नी पतीच्या अधीन आहे, त्या घरामध्ये शांती आहे, आनंद आहे, एकता आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. आणि ज्या घरामध्ये स्त्री अधीन नाही, त्याची स्त्री माझ्याकडे फार लिस्ट मोठी आहे. पहिली गोष्ट, तिच्याकडे देवाला ठात नाही, कारण येशू ख्रिस्ताने हा अधिकार दिलेला आहे पतीच्या अधीन राहणे. आणि जे स्त्री पतीच्या अधीन असते ना, तिचा सन्मान फार मोठा असतो. आजकालच्या, इथलं नाही सांगत मी, बोईसरचं नाही, आमच्या मुंबईकडे नाही. तुम्ही म्हणणार आम्ही असे आहेत का? नाही, आजकाल अधीनता नाही हो. कोणी म्हणणार असली साडी घालीन, असला मेकअप करेन, तिथं जाईन, हिथं करेन. ते मेकअप न तर इतकं काय झालं, एकदा असंच मे महिना होता, पावसाळ्यात मी प्रचारला होतो, आणि माझ्या मुलीने म्हणले, पप्पा थांबा थांबा थांबा, मी असं सुटून घातलं. ते म्हणले, एक दे ग फाउंडेशन. काय फाउंडेशन? आम्ही ह्याला त्या घराच्या फाउंडेशन म्हणते. आणि ते दे ग फाउंडेशन, ते दे गो. काय काय घेतलं, धपा 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 लावला, आणि मला गोरा गुमटा बनवला. मी बोललो, वा किती छान दिसतो मी, मला असं रोज बनवा म्हणलं. पण ते हे मला सांगितलं नाही की जेव्हा तुम्हाला घाम येईल त्याला कसं पुसायचं हे सांगितले नव्हते मला. आणि मी जसा प्रचार सुरुवात केला, मी 2-2.5 तास प्रचार असतोय माझा. लोक देतात देवाचे दास लोक, मला एक अर्धा तास, 2-2-2.5 माझी कॅपॅसिटी पण असेल. मोठेपणा सांग ना, देव ऐकत आहे विषय. 13 तासाची कॅपॅसिटी आहे बोलणार. पाणी पिणार नाही, खाली जाणार नाही, मी स्टेजच्या खाली जाणार नाही. 1 नंबर 2 नंबर कुठलंच नाही. फक्त 2-4 बाटल्या पाण्याच्या ठेवा. तुम्ही मला एवढ्या पाण्याच्या बाटल्या पसतात कसा? ती देवाची माझ्यावर दया आहे, कारण मी जिवंत देवावर विश्वास केला आहे. कारण मला सुसमाचार काय भेटला? पाप क्षमा करणार जिवंत देव आहे येशूचे, त्याची मी भक्ती करतोय. आणि पाहिजे तुम्हाला फोन ऑन करून मी 2 सेवकाला फोन लावून देतो. एक ठिकाणी 11 तास कंटिन्यू प्रचार कीर्तन केला, आणि एक 13 तास. तुम्हाला लोक कसे बसले? लोक जायचे, यायचे, बसायचे, जायचे. मी हल्लो नाही, स्टेजच्या खाली नाही. तेव्हा ते सेवक हात जोडून सांगितले, साहेब धन्यवाद, आता महाराज बंद करा. म्हणून ओके धन्यवाद, तुम्ही टाइम दिला तेव्हा घेतला. सांगायचा उद्देश काय आहे? अरे ज्या घरामध्ये स्त्री पतीच्या अधीन आहे ना, हो त्या घरामध्ये काय तिची खूबसूरता आहे, सुंदरता आहे. किती सोनं घाला, अर्धा किलो सोनं घाला, तिच्या तोंडात शिवी असल्यावर काय करा? तिच्या तोंडाला हेंडगा लागला. मेकअप आहे. माझ्या मुलीने एवढं नटवलं, फसर काय केलं, आणि मग झाला माझा प्रचार सुरू. जे करेन मला म्हणायचो धन्यवाद थँक्यू. मग ती पुढे बसली, ती मुलगी, पप्पा पप्पा. आता काय पप्पा? माझं असं इकडं पुसून तिकडं लास्टला जेव्हा आरसा होता छोटा त्या पॅकेटमध्ये, मी खाली उतरून बोलतो, म्हणजे पप्पा बघ बघितलं. अरे रे माझं सगळं कोडी असं महारुगी असतो ना, तो तसलं तोंड झालं माझं. आता ते असं पुसायचं असते, म्हणजे असं
आणि त्याच्याला माहित असेल कसं पुसायचं ते आज. सांगायचा उद्देश काय, स्त्रीची जी सुंदरता आहे नाही सोन्यात आहे ना काय फाउंडेशन मध्ये ना पावडर. स्त्रीला सुंदर दिसायचं असेल आणि तुमच्या डोक्याची केस जायचं नसेल तर आज मेडिकल जाऊन तुम्ही 10 मिनिट थांबा, फक्त 10 मिनिट. ए भैया केस चालत रे, काय आहे का तुझ्याकडे? तोही म्हणतोय आहे माझ्याकडे, त्याच्यापेक्षा भारी आहे. अरे ते वापरले मग दुसरं आहे, पण तू नाही म्हणतच नाही. बाथरूम एवढ्या डोक्याचे केस चालत का, स्त्रीचे केस चालत. आज दवा लिहून देतो, लिहून घ्या तुम्ही, लगेच काढतील पेन डायरी. तुमचे केस डोक्याचे जावं असं बंद वाटत असेल आणि जर तुम्ही सुंदर दिसा वाटत असेल, आजपासून आपल्या पतीच्या अधीन राहा. बघा किती सुंदर दिसणार, घरात सुंदरता आहे. पुढे वचन सांगते पुस्तकाचं पत्र, आता मला वेळ नाही. पुढे, हे पतीनो आपापल्या पत्नीवर, तुम्हीच म्हणताय, एकाने सुद्धा बोललं नाही. बघा चॅलेंज आहे आपलं, म्हणजे प्रेम बी तुम्हीच करायचं, आधीने तुम्हीच राहायचं, म्हणून हा गोंधळ चाललाय. एक सुद्धा ब्रदरने म्हटलेलं आहे प्रेम करा, कारण ह्याला प्रेम करायचंच नाही. मग प्रेम करायचं कुठलं प्रेम? आज कित्येक घर तुटत आहेत, काय कारण आहे हो? जर बघा, तुम्हाला मी लाजत नाही सांगायला, मला 5 मुली 1 मुलगा फक्त. बरं काळकडा आहे, काय लोक म्हणतात, काय झालं मुलगी झाली, दुसरी काय झाली मुलगी झाली, तिसरं काय झालं जाऊ द्या हो. अरे मी 5 मुलीची नावं ते पोटात असतानाच 3ऱ्या महिन्यात ठेवलेली आहेत. प्रभू तू दिला धन्यवाद. आणि 5 मुली दिवाणी इतक्या छान सुंदर टॅलेंटेड दिलेले आहेत. माझी 4 नंबरची मुलगी तबला वाजवते, हार्मोनियम वाजवते, विळा वाजवते, टाळ वाजवते, कॅशे वाजवते, जे हातात देईल त्यांनी तिला कोणी शिकवलं नाही. 5 नंबरची मुलगी हार्मोनियम वाजवते. माझा आता 6 वर्षाचा मुलगा आहे, चांगला तबला, कोणी त्याला क्लास घेणं, म्हणजे युट्यूबवर आहे तो, पुरा महाराष्ट्रभर कीर्तन करीत राहा येशूचं. मला काय म्हणायचे, अगर आपल्या पत्नीवर जर खरं प्रेम करतो ना साहेब, शैतान त्याच्याकडे अजिबात येणार नाही. आणि ज्यांचं आपल्या पत्नीवर प्रेम नाही त्याची नजर कुठे फिरेल त्याचा काही भरोसा नाही. मी आज फक्त गळ्यात पडून निघालो नाही, कारण रातभर झोपलो नाही. आमची मीटिंग झाली, 2:30 वाजता घरी पोहोचलो. 1 तास फक्त अंग टाकलं, लगेच गाडी काढली, म्हणून चल मला दादरला सोड बेटा म्हणून पत्नीला बोलून आलो. नाही तर माझ्या घराच्या बाहेर निघण्या अगोदर मी माझ्या पत्नीला गळ्याला लावून घेतो, एक मुका घेतो, निघतो. वाईट बोललो का मी? नाही, मी इतका प्रेम करतो माझ्या पत्नीवर. अहो प्रेम करणे हे देवाकडून आहे, पतीच्या अधीन राहणे देवाकडून आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी न मानल्यामुळे लग्नाचं महत्व राहिलं नाही. प्रियो, इथं काही जेवण लेकर बसलेत, मी लास्ट सांगतो, आपल्या आई वडिलांना इतका तर अधिकार द्या की त्यांनी आशेनं बसले की आमच्या लेकरांचं मी लग्न करून देऊ. पण आजकाल पाहायला फार कमी भेटायला लागले. धन्यवाद. नितीनने आणि नितीजेने हा निर्णय घेतला की आमच्या आई वडिलांच्या समोर, देवाच्या सेवकासमोर आम्ही लग्न करू. किती आनंदाची गोष्ट आहे. हालेलुया. प्रेम करणे आणि अधीन राहणे हे देवाकडून आहे. आणि हेच करत असताना देवाचं वचनानुसार सांगत आहे, हे लग्न काय आहे. येशू ख्रिस्त ज्या दिवशी येणार आहे ना, काय येणार आहे, हे लग्नाचा संबंध कशाशी जुडलेला आहे. आता मला वचन काढायला वेळ नाही. ज्या प्रकारे येशू ख्रिस्त आपल्या कलिशावर प्रेम केला, आपलं सर्वस्व दिलं, तसं पुरुषाने आपल्या पत्नीला सर्वस्व द्यावं. आज कित्येक परिवारामध्ये नोकरी करत आहेत, बिझनेस करत आहेत, पत्नीला वेळ द्यायला नाही. काय पत्नीच्या अपेक्षा, तिची गरज काय जाणा आणि तिला वेळ द्या. पत्नी खुश हो, काहीच लागत नाही. 2च गोष्टी. कोणत्याही स्त्रीला तिची फक्त गरज काय समजून घ्या आणि तिला वेळ द्या. अजिबात हालणार नाही आपल्यासोबत. परंतु आज हे पाहायला फार कमी भेटायला लागले. आज लग्नाचा विषय आहे. ज्या प्रकारे येशू ख्रिस्त आपल्या कलिशावर प्रेम केला आणि तो पुन्हा येणार आहे घ्यायला. आणि ज्या प्रकारे आज उदाहरणार्थ आपला नितीजा कशी सजून बसले, कशासाठी सजले, तो घेऊन जाणार आहे म्हणून. आता समजा जर नेत्याच्या असं झिपऱ्या एकीकडे सोडून 100 नाकात एवढा डोका असं खाजून घेऊन गेला असता का तिला,
जशी ती आज सजलेली आहे तशी कलिशा आम्ही सर्व सजून बसायचं, कारण येशू फार लवकर येणार आहे. कशासाठी येणार आहे? देवाची इच्छा आहे एकाचाही नाश होऊ नये, एकाचाही. आज हे पास्टर लोक का सुवार्तासाठी हे धर्माचा प्रचार करत नाहीत, किंवा मी धर्माचा प्रचार करत नाही, हे सत्याचा प्रचार आहे की एकाचाही नाश होऊ नये ही देवाची इच्छा आहे. नाश म्हणजे काय? नरक आहे, तो नाश आहे. लोक मृत्यूला घाबरत. अहो मृत्यू कसा येईल या मृत्यूविषयी नाही बोलत. नरक हा शेवटचा आहे आणि तिथे एकही जाऊ नये ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला देवाने पाठलं. आणि या लग्नानिमित्त आज कोणी काय असं आपल्या कानावर संदेश मिळाला, येशू विश्वास करणारा देव नाश होऊ देणार नाही. बोला येशू मसीह की, बोला ख्रिस्त महाराज की. या आपण प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, आम्ही धन्यवाद करतो, तुझे महान उपकार मानतो. आणि आता या वेळेपर्यंत आम्हाला चालूच उपकार मानतो. आता प्रभू जे लग्नविधी जे आम्ही करणार आहोत, तुझ्या आत्म्याचे प्रभूने सहाय्य कर. तुझ्या रक्ताला मला झाक प्रभू. नितीन आणि प्रभूजी तुझ्याला तुझ्या रक्ताखाली घेराच्या दया कर. त्या दोघांचं एक मान कर प्रभू. जे आता तो शपथविधी घ्यायला जाणार आहे त्या अगोदर त्यांना तो तयार कर. सरकारी नियमानुसार भारतीय संस्कृती नियमाप्रमाणे ते जे काय प्रभू रीतिरिवाजाने ते लग्न केलेत, परंतु आज आत्म्याच्या प्रेरणेत एकत्रित येत आहेत. त्यांच्या मनाची तयारी कर. आम्ही सर्वजण मिळून प्रभू आज त्यांना आशीर्वाद द्यायला आहोत. ना संपन्न आशीर्वाद प्रभू. तू येईपर्यंत ह्या पती पत्नीमध्ये प्रेम, एकता सर्व टिकूनच दया कर. इथं आलेल्या प्रत्येकाला तो आशीर्वाद कर. आजच्या वचनामध्ये आम्हाला सर्वांना तो आशीर्वाद करायचा विश्वास करून प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या महान पवित्र अद्भुत नावात माहितीचा आमेन. आणि मी विनंती करतो, आता जे काही लग्नासाठी जे काही ज्याने आणले असे काय हार दागिने काय असेल तिथं आणून ठेवा, म्हणजे माझा वेळ वाचेल. तशाच प्रकारे दोघं साक्षीदार पण इथंच या. त्यांचे नितिजाचे मामा किंवा वडील ते पण येतील. ते मला दिलं का? आम्हाला पाठवा. ठीक आहे. हा फार छान, असंही पाहिजे ना. ओके चालेल, काय हरकत नाही. तर सर्वप्रथम त्या महान परमेश्वर धन्यवाद करतो. वेगवेगळं ठेवा ना, थांबा मदतीला या ना तुम्ही पास्टर. वेगवेगळं ठेवा. नितीजाचं वेगळं ठेवा, नितीनचं वेगळं ठेवा, वेगवेगळं ठेवा. धन्यवाद देवाला. हालेलुया. प्रियो, परमेश्वर घर बांधित नाही तर ते बांधण्याचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर त्या पहारेकराचे जागरण व्यर्थ आहे. आकाश व पृथ्वी निर्माण करता परमेश्वर देव आहे, त्यापासून आम्हाला सहाय्य मिळते. प्रिय बंधू भगिनींनो, आज नितीन व नितिजा यांना विवाहाने एकत्रित करण्यासाठी परमेश्वरासमोर व मंडळी समोर आपण येथे जमलेले आहोत. विवाहाची स्थापना परमेश्वराने केली असून विवाहित स्थिती ही पवित्र स्थिती आहे. गालिलातील काना गावे झालेल्या विवाहास हजर राहून आपल्या प्रभू येशूने विवाहित स्थिती ही पवित्र स्थिती आहे असे दाखविले. विवाह हा सर्व प्रकारे सन्मान्य आहे असे पवित्र शास्त्रात सांगितले असून तो ख्रिस्त व त्याची मंडळी याच्या रहस्यमय संघाने निदर्शन आहे असे म्हटले आहे. या कारणामुळे पूर्ण पुरेसा विचार न करता व अदृष्टीने कोणी विवाह प्रवृत्त होऊ नये. विवाह प्रवृत्त होणाऱ्या स्त्री पुरुषाने पूर्ण विचार करून आदराने देवाचे भय मनात बाळगून आणि विवाहाच्या संस्थापनेचा उद्देश धरून विवाह प्रवृत्त व्हावे.
वधू वरांनी परस्परास आयुष्यभर सोबत राहून एकमेकास मदत करावी व परस्पराचे समाधान होईल असा विवाहाच्या संस्थापनेचा उद्देश आहे. ग्रहस्थामाची पवित्र संस्था चालू राहावी आणि प्रभूने वतन अशी ही संतती तिला धार्मिकतेचे शिक्षण मिळून ती धर्मशील बनावे असा हा विवाह उद्देश आहे. ज्या समाजाचे घटक विवाह संस्था सन्माने समजून वागतात तो समाज प्रबल व सुखी असतो. म्हणून समाज स्वास्थ्य हा विवाहाचा एक उद्देश आहे. अशा पवित्र विवाह विधीने एकत्रित होण्यासाठी आज नितीन व नितिजा एकत्रित न होण्याचे योग्य कारण जर आपणापैकी कोणाला दाखविता येत असेल तर त्याने आताच दाखवावे. कोणही काही हरकत न दाखवल्यामुळे त्याचप्रमाणे तुम्हा दोघांनाही मी विनंती करतो की तुम्हालाही असं वाटतं की काही कायद्याने परस्पर विवाह होऊ नये असे योग्य कारण माहीत असल्यास न्यायाच्या दिवशी जसे तुम्हाला स्पष्ट सांगावे लागेल तसे या प्रसंगी स्पष्ट सांगा असे मी तुम्हाला निक्षून सांगतो व आज्ञा देतो. मी विश्वास करतो की तुम्ही मंडळी आणि नितिजा व नितीन पण कोणत्याही प्रकारचं कारण न दाखवता ते तयारी दर्शवत आहेत. ह्या साक्षीबद्दल मी धन्यवाद करतो. तर पुढील तसेच ज्या अर्थी कोणीही काही कारण दाखवता आले नाही तर या पुढेही कोणी काही बोलू नये त्या अर्थी सर्वांची सहमती आहे असे समजून या विवाह विधीस परमेश्वर आशीर्वाद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आणि मी नितीन आणि नितीजाला उभं राहण्यासाठी विनंती करतो ते पुढे शपथविधी घेण्यासाठी आपण प्रार्थना करूया. पहिल्यांदा धन्यवाद पिता परमेश्वर. आपण सर्व डोळे बंद करूया. धन्यवाद पिता परमेश्वर ज्या तू आपल्या प्रतिछायाप्रमाणे मनुष्याला निर्माण केले, पुरुष व स्त्री असे तू निर्माण केले. ज्या तुझ्या प्रेमळ मनाला वाटले की मनुष्य एकटा असावे हे बरे नाही तर यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन त्याबद्दल तुला धन्यवाद असो. पुरुष आपल्या आईबापाला सोडून आपल्या स्त्री जळून राहील व ते दोघे एकदेह होतील हे वचन आहे. तू विवाह संस्थापक आहेस. हे सर्व समर्थ आणि परम दयावंत बापा तुझ्या सूत्राने आम्हास प्राप्त झालेल्या सर्व आशीर्वादाबद्दल आणि तुझ्या कृपेवर मिळालेल्या सर्व देणग्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद करतो. आम्ही कुठल्याही व्यक्तीचे नसताना तुझी स्तुती करतो. प्रेमरूपी पवित्र देणगीचे जतन व्हावे, ती पवित्र राहावी व तिला पूर्णस्था प्राप्त व्हावी म्हणून जी विवाह संस्था तू स्थापित केली आहेस त्याबद्दल विशेषतः या प्रसंगी आम्ही तुझे उपकार मानतो. आणि प्रभू परमेश्वर ह्या दोघा सेवकांना तू एकमेकाशी वाटणारा आनंद आणि एक दुसऱ्याविषयीच्या प्रेमाने व विश्वासाने पवित्र या ग्रहस्थाना हे पवित्र प्रवेश करीत आहेत त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या सहाय्याशिवाय आम्हाला कोणतीही गोष्ट करावी तशी करता येत नाही म्हणून आमची तुझ्याजवळ अशी प्रार्थना आहे की ज्याप्रमाणे तू तुझ्या सूत्राप्रमाणे त्यांना एकत्रित आणले आहेस त्याप्रमाणे त्यांच्यावर दया करून त्या सर्व संपन्न कर. तसे त्यांना परस्पराशी विवाह संबंध करार व तुझे असल्याचा करता येईल आणि परस्पर ते आत जी वचने आज देण्यात आहेत ती इमानाने पाळता येतील. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो पिता, आमेन. आणि नितिजाचे वडील किंवा मामा पुढे येतील, एखादी बहीण किंवा आई पण येतील त्याच्या पाठीमागे. शेवटपर्यंत मी सांगेन तेव्हाच खोला दे. प्रियो आता हे शपथ घेत आहेत आणि पहिल्यांदा नितीन असाच हात धरून शपथ त्यांना माईक द्या ना प्लीज पास्टर. मी नितीन परमेश्वरासमोर व इथं जमलेल्या मंडळी समोर नितिजा
तुला असे वचन देतो तुला असे वचन देतो व तुझ्याशी असा करार करीतो की व तुझ्याशी असा करार करीतो की परमेश्वर परमेश्वर आपणास आपणास मरणाने वेगळे करीपर्यंत मरणाने वेगळे करीपर्यंत मी तुझ्याशी मी तुझ्याशी सुखाच्या सुखाच्या दुःखाच्या श्रीमंतीच्या दरिद्रीच्या रोगाच्या आरोग्याच्या अवस्थेत व पती धर्माने वागून तुझ्यावर प्रेम करीन व इतर सर्व स्त्रिया सोडून तुझ्याशी इमानाने वागेन या वचनाची व या कराराची पूर्णता करण्यासाठी मी तुला माझी धर्मपत्नी म्हणून स्वीकारतो धर्मपत्नी म्हणून मी स्वीकारतो आमेन. टाळे वाजूया. मी राहूया तसंच करा. नितीजा शपथ घेईल. मी नितीजा परमेश्वरासमोर व इथं जमलेल्या मंडळी समोर नितीन तुम्हाला असे वचन देते की तुमच्याशी असा करार करते की परमेश्वर आपणास मरणाने वेगळे करील तोपर्यंत मी तुमच्याशी सुखाच्या दुःखाच्या श्रीमंतीच्या दरिद्र्याच्या रोगाच्या आरोग्याच्या अवस्थेत व पती धर्माने वागून तुमच्यावर प्रेम करीन व इतर पुरुष सोडून तुमच्याशी इमानाने वागेन या वचनाची व या कराराची पूर्णता करण्यासाठी मी तुम्हाला माझा पती म्हणून स्वीकारते. जोरदार टाळी वाजूया. सोडा. पास्टर अब्राहम जे प्रार्थना करतील आंघोळीसाठी. या डोळे बंद करूया. आमच्या स्वर्गातले पवित्र बाप्पा तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद करतो. प्रभू तू निवडलेले आणि तू दिलेला आज्ञाप्रमाणे तू जोडलेला तुझ्या वचनाप्रमाणे बाप्पा नितीन आणि तुझ्याच्या जीवनामध्ये तू आशीर्वाद केला आहेस. विशेष करून प्रार्थना करतोय प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये तू आशीर्वाद कर. हालेलुया. प्रभू परमेश्वरा जे प्रेमाचा जो निशाणी आहे ते लोक प्रेमामध्ये राहायला चालायला बापा त्यांना तू आशीर्वाद कर. जे प्रतिज्ञा त्याने घेतलेला आहे प्रभू त्या वचनाप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये चालायला प्रभू तू कृपा कर. परमेश्वर धन्यवाद करतो. आमच्यासाठी प्रार्थना करतो बाप्पा तू आशीर्वाद कर येशूच्या नावाने. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व सामर्थ्य परमेश्वर प्रभू जे दागिना या ठिकाणी तुझ्या समोर आणलेला आहेत त्याला पण बापा तू आशीर्वाद कर. प्रभू तुझ्या कृपे आणि तुझी दया उतरू दे. आशीषित कर येशूच्या नावाने पिता. आमेन. आता नितीन जे आहे त्याला अंगठी देईल. टाळी वाजूया. जरा फोटो घ्या व्यवस्थित. स्वर्गीय पिता धन्यवाद करते पहा ज्या प्रकारे प्रभू इतर प्रभू आपल्या अंगठी देऊन ते प्रेमाचं प्रतीक दाखवतेस बाबा आज विचार देत असतात. आशीर्वाद कर.
या सर्व दागिन्याला प्रभू आशीर्वाद. हे सोने जे पवित्रताच शुद्धतेचं प्रतीक म्हणून देत आहे. या अंगठी म्हणजे अखंडताचं प्रेमचं प्रतीक म्हणून ते देत असताना त्यांना तो आशीर्वाद. येशूच्या नावात आमेन. टाळी वाजूया. आता नितीन काय घुंगट उचलेल आणि मग त्यांना मंगळसूत्र घालले. टाळी वाजूया. आणि त्याची बहीण आहेत का? त्याची बहीण आहेत ना त्याची. टाळी वाजूया आपण जोराने. वाव, जोरात टाळी वाजवा. टाळी वाजूया. प्रिय, आज नितीन व नितीजाने अंगठी व मंगळसूत्र व अनेक चिन्हाच्या द्वारे त्याने शपथविधीद्वारे परस्पर स्वीकार केला आहे. आणि आजपासून पुढे मरणाने तुम्ही वेगळे व्हाल तोपर्यंत सुखाच्या, दुःखाच्या, श्रीमंतीच्या, दारिद्र्याच्या, रोगाच्या, आरोग्याच्या अवस्थेत एकमेकावर प्रेम करून एकमेकाचे समाधान करण्यास तुम्ही बांधले गेला आहात. देवाच्या सत्य वचनाने अंगठी सोने शुद्धता व तिचा आकार अखंड अभंग असे आहे. तशा प्रकारे एकमेकाच्या गळ्यात हार घातलेले आहेत. बंधनामध्ये तुम्ही एकमेकाच्या ज्या अर्थी तुम्ही देवासमोर आणि इथे जमलेल्या मंडळी समोर एकमेकाशी करार करून पवित्र विवाहाने बांधले गेला आहात, त्या अर्थी मी देवाचा सेवक होण्याच्या नात्याने
पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने मी असे जाहीर करतो की तुम्ही पती पत्नी झाला आहात. ज्यांना देवाने एकत्रित केले आहे त्याला कोणत्याही मनुष्याने वेगळे करू नये. आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करू. जोरदार टाळी वाजूया. आणि मी सर्व देवाच्या सेवकांना विनंती करतो ते पुढे येतील. जो परमेश्वर के दास लोग हैं, देवाचे दास सर्व देवाचे सेवक पुढे येतील. सर्व आणि आपण पुढे या. प्रार्थना करूया. आपण त्यांच्यासाठी माझे सूर्यकांत गुडघ्यावर या. सर्व सेवक आले का? या. Praise the Lord. हात करूया याच्याकडे. सर्व हात करूया इकडे याच्याकडे. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Thank you. Hallelujah. 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 धन्यवाद हो. Thank you Jesus. Thank you Jesus. स्वर्गीय पिता धन्यवाद हो. शिकावाला बशंदराला वादिगाला बशंदरे. Hallelujah. 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 हमारे जीवित आसमानी पिता, हम आपको धन्यवाद करते हैं, धन्यवाद हो आपकी प्रभु जी. स्तुति करते, महिमा करते, तारीफ करते प्रभु. आज प्रभु जी नितिन और प्रभु जी बेटी नितिजा को प्रभु हम पिता पुत्र पिता पवित्र पुत्र आत्मा के नाम से नाम आशीष से प्रभु जी करते हैं. आशीष करते दोनों को हैं. प्रभु जी अपने एक किया पिता. प्रभु. कोई भी मनुष्य कोई भी ताकत प्रभु उनको अलग करने ना Hallelujah. पाए. इस संसार में प्रभु दोनों को प्रभु जी फूलने के लिए फलने के लिए प्रभु और आपके नाम को महिमा करने के लिए दोनों को प्रभु जी हम कलीसिया में प्रभु जी पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से आशीष करते हैं. प्रभु आज से जैसे प्रभु उन लोगों आशीष को दो. प्रभु पारिवारिक का प्रभु नया जीवन शुरू होगा पिता. उनका जीवन में प्रभु सब आशीष कीजिए पिता. उनको प्रभु संसार में रहते हैं प्रभु जी आपकी आशीष पाकर प्रभु जीवन बिताने के लिए प्रभु सब आशीष कीजिए. जो आशीष प्रभु आपका वचन में लिखा है प्रभु सारे आशीष प्रभु उनका जीवन में आने के लिए प्रभु हम आमेन. प्रार्थना करते हैं. हालेलुया. उनका जीवन में प्रभु यीशु आपकी आत्मा से प्रभु तो भर दे पिता. एक दूसरे को प्रेम करने के लिए और आपके सारे आज्ञा का पालन हालेलुया. करने के लिए प्रभु और दूसरे के लिए प्रभु एक आशीष का कारण होकर जीने के लिए प्रभु दोनों को प्रभु नितिन को और नितिजा को प्रभु हम पिता आमेन. पुत्र पवित्र हालेलुया. आत्मा के नाम से आशीष आशीर्वाद करते करते. अपने आशीष के पिता इसलिए हम आपको धन्यवाद करते फिर से प्रभु दोनों को दोनों का परिवार को प्रभु आपके हाथ में सौंपते पिता. आए प्रभु मैरिज में आए हुए सभी लोग को आपके हाथ में सौंपते हुए प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमेन. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा जो तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचे संरक्षण करो आणि तुमचा प्रतिपाळ करो. तुम्ही प्रभूला संतोष द्यावा आणि पवित्रपणे एकमेकावर प्रेम करीत एकत्र नांदावे म्हणून तो आपल्या दयेचा संपत्ती तुम्हाला वर्षाव करू येशूच्या नावात आमेन. आपण उभं राहूया. सर्वजण उभं राहा. सर्वजण उभं राहूया आपण. प्रभूने